सभेत प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यासाठीच आमसभा भरवली जाते. आमसभा म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याची जागा. दोडामार्ग तालुक्यात नेहमीच सामाजिक प्रश्नांवर सर्वच विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष आक्रमकपणे पाऊल उचलत असतात. पण एखाद्या पक्षाच्या प्रमुखाने, नेत्याने आमसभेमध्ये बोलायचंच नाही, प्रश्नच उपस्थित करायचं नाही, असं कसं चालेल? आज आमसभेमध्ये जो राडा झाला, या राड्याचे पडसाद दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले. लोकांनी नाराजी व्यक्त केली. आमसभा जी असते त्या आमसभेमध्ये सामान्य कार्यकर्ता, सामान्य माणूससुद्धा प्रश्न विचारू शकतो. पण प्रश्नच विचारायचा नाही, त्यांनी बोलायचंच नाही. सत्ता आमची आहे, आम्ही करू तसं, आम्ही बोलू तसं, आम्ही वागू तसं, जे काम गाव पातळीवर आम्हाला वाटते ते आम्ही करू, अशा प्रकारचं सर्वसामान्यांना अभिप्रेत नसणारं कसं चालेल? म्हणूनच आजची दोडामार्गची आमसभा गाजली असं म्हणता येईल. दोडामार्ग तालुक्याची आमसभा 11 वर्षानंतर गुरुवारी सकाळी घेण्यात आली. सभा सुरू झाल्यावर काही विरोधक सभा नियोजनाबाबत विरोधकांना बैठक व्यवस्था संदर्भात प्रश्न विचारू लागले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष रविकिरण गवास, आमसभा अध्यक्ष दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले. या ठिकाणी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चक्क उठून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आमसभा सुरुवातीला शिवसेना पदाधिकारी विरोधकात झालेल्या राड्याने गाजली. पोलिसांनी सर्वांनाच बाजूला करण्याचे प्रयत्न केले. बाजूला करण्याचे प्रयत्न नव्हे तर हस्तक्षेप करून हा राडा मिटवण्याचा प्रयत्न केला. अन्यथा मोठा राडा झाला असता, एखाद्याचा बळीही गेला असता. इतकी भयंकर अवस्था त्या ठिकाणी दिसून येते आणि हे सर्वसामान्य लोकांना अपेक्षित नाही. कारण आमसभा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. झालेल्या हल्ल्याबाबतचे अखेर आमदार दीपक केसरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण विरोधकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोडामार्ग तालुका आमसभा दीप प्रज्वलित करून, तसेच राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत गाऊन, तसेच ईशस्तवन व दिवंगत नेते मंडळींना श्रद्धांजली अर्पण करून सुरुवात झाली. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेश प्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, श्वेता धरणे, साक्षी तलोडेकर, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर, स्नेहा गवस, सोनिया नाईक तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभागृहात आमसभेला लोकांची मोठी उपस्थिती होती. कृपया मी सांगतो अशी
पाणी आणायला देऊ नका, त्याला बाहेर काढलेले पाणी आणा प्लीज. मी असं करू नका. जे काय बघा नाही बघा मार्केटिंग साहेब तुम्हाला सांगतो तेवढा ऐका प्लीज. आता सगळे रेटिंग घ्या. हे बघा सभा चालवत असताना खाली बसा म्हटलं तर खाली बसा, बसलं पाहिजे, कारण अध्यक्षांचा जो अधिकार आहे. तुम्हाला 4 वेळा सांगितलं तुम्ही खाली बसत नव्हता, असं होता कामा नाही. ऑफिशियल सभा आहे, मी तालुक्याचा आमदार म्हणून माझा अधिकार आहे. तुम्ही ताबडतोब पोलीस प्रोटेक्शन वाढवून द्या आणि अशा योग्य वागत असेल तर तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर सगळं घेऊन टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.